तर गाईज आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो दीदीला घेऊन. बघू शकता दीदीला सलाईन लावेल तुम्हाला इथं. आता दीदी थोडीशी रडली, जादा नाही रडली, थोडीशी नीरज पण येईल. अजून आत तू ये दीदी बघू दाखवते तुम्हाला दीदीला पण. इकडं दीदी आहे. वा दीदी झोपायले. मला थोडंसं ना दुखत होतं, थोडंसं दाखवायला मम्मीने मला फसवलं. मला म्हणले तुला थोडंसं दाखवणार आहे डॉक्टरला, एक्सरे वगैरे काढू, जास्त काही करणार नाही. पण गाईज मला लिटरली रडवलं इथं, मला सलाईन लावलं गाईज. बघा तुम्ही दीदीला सलाईन लावेल गाईज. आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि याची एडीच आहे बघू शकता इकडं. वजन केलं इथे वजन करत आता बघू शकते. इथं वजन केलं काट्यावर आणि येडवण करतोय. वजन काही पण बोलते अजून वजन चालू आहे. तर गाईच इथं दीदी आहे, बाकीचे पेशंट इकडे आहे, बाकीचे पेशंट आहे. आणि दीदीला इकडं प्रायव्हेट डायरेक्ट बेड करून द्यायले बघू शकता तुम्ही. त्यांनी सारखं दर 5 मिनिटाला वजन करतोय वेइंग मशीनला. सुरुवातीला बघितलं म्हणे माझं आहे ना 50.25 होतं, आता 70. म्हणजे माझं वजन वाटत आहे म्हणजे. बघू शकता त्याचं 50 किलो वजन आहे. 50 एवढा मोठा झाला. माल आहे कमी, माल किती 46 आहे. जेवण करून आलं तर 47 आहे. 1 किलो जेवतो. 1 किलो नाही 5 ग्रॅम तरी जेवलं तरी लेवल. अरे मग 47 का तुम्हाला खूप कमी. मग 46चे आता 20 कमी झालं, लगेच 20 ग्रॅम कमी झालं. काटा खराब आहे त्याचा. आणि याचं येड्याचं आहे इकडं. याने काय केलं ते बेडचं आहे काय म्हणते त्याला, हायड्रोजेलिक काय हायड्रोलिक सॉरी हायड्रोलिक दाबली इथला डायरेक्ट. तो बेडच खाली घालता का ते शेडच आहे करतो. आता यो आता पा काय करत हायड्रोजेलिक नाही, हायड्रोलिक बोलायचं होतं मला. इकडं आता सलाईन खूप बाकी आहे, अजून 2 सलाईन बाकी आहे. किती मिनटं आली तर काही जाता 19 वाजून किती आले सांग ना. नीरज चेडे झाले बघू शकता काही. पेशंटसाठी काय करत ते फोन हे करतो. मला लाईन भेटली. अरे मी पेशंट आहे ना, लाईन भेटली ना. पाहू द्यायचं सांगावं लागतं मी पेशंट. येडवणी करतोय तो दीदीला, केसांमध्ये फोन टाकतोय. तिकडं कुठं कॉपऱ्यात उभा आहे. अरे इकडं बाहेर रेशीन इकडे बघ आला. आता त्याच्या कॅरेक्टरमध्ये आला वाटतं ते. आता काय तो बोलत नाही कोणासोबत एखाद टाईम नाही बोलन. बघू बोलतो पण त्याला पार्टी लागत बघा. दीदीला सलाईन दिल्याबद्दल पार्टी लागत त्याला. वाईट भाऊ कोणाचाच नसं गाईज. मला भाऊ बदलून पाहिजे गाईज. भाऊ बदलून पाहिजे. एक्सचेंज होशील का रे. याच्याकडे बघून मला खरंच वाटतं कचऱ्याच्या डब्यातून आणलाय उचलून गाईज. इकडं कारण गाईज मला सलाईन लावले हा पोरगा म्हणतो की मला पार्टी दे. म्हणजे गाईज काही वाटतं की नाही वाटत. आणि एवढं मोठं हॉस्पिटलमध्ये आलो आणि त्याला भाऊला पार्टी लागते कारण की दीदीला सलाईन दिलं त्याबद्दल. बा गाईज आता तुम्हाला भेटते थोड्या वेळाने. आत्ता तर वाजले 8:15 8:30 वाजले. किती वाजले 8:15 वाजले गाईज. आता अजून तर हे खूप स्लो चाललंय सलाईन. आता हे संपल्यानंतर परत तुम्हाला भेटतो गाईज. ते हॉस्पिटलमध्ये येऊन काय करतोय बघू शकतो तुम्ही बाबा. गेम खेळतोय. गाईज याला थोडा पण तरस येत नाही गाईज माझ्यावर. माझ्यासोबत काय झालं इथं. आणि गाईज खरंच मला भाऊ बदलून पाहिजे. जर कोणाला कोणी भाऊ होण्यासाठी इच्छुक असेल तर कमेंटमध्ये सांगा. याला पाठवून देऊ तिकडं. तुम्ही इकडे या. आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही चालवा अभिसोबत. हा गबाळा आहे याचं काही करत नाही. मला तुम्हाला ट्रेनिंग देऊन टाकेन मी. हां अभि देऊन टाका ट्रेनिंग. आजो का गेम खेळतोय बा. थोडं पण तरच नाही गाईज याला. पानचाट आहे भाई. काय इतका मग्न झाला गेममध्ये बघा. हॉस्पिटलमध्ये असून गेम खेळतोय. चला एखाद्याला किती टेन्शन येतं. आपल्या बहिणीला एवढं हे झालंय. टेन्शन घेऊ थोडं सुद्धा टेन्शन नाही आलं.